सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी सिद्धेश्वर मंदिर तलावाच्या काठी संमती कट्ट्यावर लाखो भाविकांच्या साक्षीनं पारंपरिक पद्धतीनं अक्षता सोहळा संपन्न झाला। या सोहळ्यास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष उपस्थिती लावली। अक्षता सोहळा पार पडताच हर बोला हर सिद्धेश्वर महाराज की जय च्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। अक्षता सोहळ्यासाठी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याण शेट्टी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, सर्वश्री माजी खासदार अमर साबळे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, माजी आमदार दिलीप माने, विश्वनाथ चाकोते, शिवशरण पाटील, सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज कारादी, विश्वस्त ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, मोहन डांगरे आदी उपस्थित होते। या मुख्य सोहळ्यास महाराष्ट्र, कर्नाटकसह आंध्र प्रदेश, तेलंगणा येथून लाखो भाविक दाखल झाले होते। शिवयोगी सिद्धेश्वर महाराज की जय या जयघोषात आज दुपारी सत्यम सत्यम दिड्डम दिड्डमचा उच्चार झाला आणि चारही बाजूंनी अक्षतांचा वर्षाव झाला। शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या आज दुसऱ्या दिवशी रविवारी श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर योगदंडाबरोबर अक्षता सोहळा संपन्न झाला। भक्तिमय वातावरणात झालेल्या या सोहळ्यात भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। सोलापुरात ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यात्रेतील पारंपरिक अक्षता सोहळा भक्तिभावात पार पडला। श्री सिद्धरामेश्वर यांच्या योगदंडाशी कुंभार कन्येचा विवाह सोहळा पार पडला। संमती कट्ट्याजवळ गंगापूजन व सुगडी पूजन झालं। मानकरी कुंभार यांच्याकडून दिलेल्या सुगडीचं हिरे हब्बू व देशमुख यांच्या हस्ते पूजन केलं। सत्यम सत्यम म्हणताच भाविकांनी अक्षता टाकल्या। अक्षता सोहळा पार पडल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री सिद्धेश्वर महाराज यांचं दर्शन घेतलं। त्यानंतर देवस्थान समितीच्या वतीनं पालकमंत्री यांचा श्री सिद्धेश्वर यांची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आलं। यात्रा समितीचे प्रमुख महादप्पा चकोते यांनी यात्रा यशस्वी होण्यासाठी पालकमंत्री व जिल्हा प्रशासन देत असलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केला। यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा ही सत्कार करण्यात आला।